खर तर माझ्यासमोर लाख माणसं नसतील, पण समोर असणारी माणसं माझ्यासाठी लाख मोलाची आहे. आणि म्हणून अशा लाख मोलाच्या माणसांसाठी सुरुवातीला मी फक्त एवढंच म्हणतो, उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया. उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया. हमने रोग पूछा उनसे, हमने रोग पूछा उनसे, तो भगवे से प्यार लिख दिया. कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, जिसने दवा पे छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. जिसने दवा पे छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. सर, व्याख्यानाला सुरुवात करताना मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एक माणूस असतो, तो एसटी स्टँडवर एसटीची वाट बघत बसलेला असतो. काय वेळाने एसटी येते, हा माणूस एसटी मध्ये जाऊन सीटवर बसतो. कंडक्टरला म्हणतो तिकीट बोला, तसा हा माणूस म्हणतो मला 2 तिकीट द्या. कंडक्टर हुशार, तो म्हणला तुम्ही एकटेच आहात, एकच तिकीट घ्या ना, 2 कशाला घेताय. त्यावर हा माणूस म्हणाला, एक तिकीट हरवलं तर दुसरं असावं म्हणून मी 2 तिकीट घेतोय. कंडक्टर हुशार, तो म्हटला एसटी पूर्ण रिकामी आहे, पूर्ण एसटी मध्ये तुम्ही एकटेच आहात, मग दुसरं तिकीट घेताय आणि मग चुकून जर दुसरं तिकीट हरवलं काय कराल. त्यावेळी त्या माणसाने खिशामध्ये हात घातला आणि मोफत एसटीचा पास काढून कंडक्टरला दाखवला आणि म्हणाला, हा मोफत एसटीचा पास मी कशासाठी काढून ठेवला. आणि सर, आमचं मुळात नेमकी हेच झालं. आम्हाला पहिलं तिकीट मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरून बसलो. आम्हाला दुसरं तिकीट मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरून बसलो. आणि आमच्या खिशामध्ये जो मोफत एसटीचा पास होता ना, तो पास होता जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांचा, तो पासही आज आम्ही हरून बसलो. मग आज नेमकी झालं काय आणि तुमच्या माझ्या हाती आलं काय, हा सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा विषय आहे. मग आज नेमकी झालं काय. नाचू कीर्तनाच्या रंगीन ज्ञानदीप राहू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगीन ज्ञानदीप राहू जगी असे म्हणणारे नामदेव महाराज आज आम्हाला आताच्या काळात पाहायला भेटत नाही. परंतु आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ, अशी म्हणणारी पोरं मात्र डीजे समोर नाचताना आम्हाला पाहायला मिळतात. अरे तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला भेटणार नाही. पण तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें चूना दूंगा असे म्हणणारे पोरं आम्हाला कुठेतरी कट्ट्यावर बसलेले बघायला मिळतात. मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरे कलम, मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरे कलम, अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है असे म्हणणारे भगतसिंग आम्हाला पाहायला भेटणार नाही. परंतु तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती असे म्हणणारे पोरं मात्र कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आम्हाला पासायला मिळतात, दिसतात. आणि मग मला प्रश्न पडतो, आमच्या संस्कारामध्ये भेसळ झाली की काय, अशी शंका ज्या ज्या वेळी मला यायला लागते. आणि ज्या ज्या वेळी इतिहासाकडे काहीतरी प्रेरणा घ्यायची असते, ज्या ज्या वेळी इतिहासाकडे काहीतरी शिकायचं असतं, त्या त्यावेळी इतिहासाला एकच नाव आठवतं आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय पराक्रम. खर तर लोक कल्याणकारी नेत्याचं स्वराज्य उभं राहावं यासाठी महासाहेब जिजाऊंनी शहाजीराजे भोसले यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. तत्पूर्वी कर्नाटकमध्ये खंडाळे नावाच्या सरदाराचा एक हत्ती उधळला आणि म्हणून एक प्रकरण झालं. हत्तीला शांत करायला 2 तुकड्या तयार करण्यात आल्या. एक तुकडी होती जाधवांची, दुसरी होती भोसल्यांची. भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले, तर जाधवांचे नेते होते दत्ताजी जाधव, जिजाऊ मासाहेबांचे बंधू. हत्ती राहिला बाजूला, संभाजी भोसलेकडनं दत्ताजी वरती वार झाला, दत्ताजी मारल्या गेले. आणि दत्ताजींचा बदला घेण्यासाठी लखुजीराव जाधव अर्थात मासाहेब जिजाऊंचे वडील पुढे आले. त्यांनी संभाजीवरती वार केला, संभाजी मारल्या गेले. जाधवांची माणसं दत्ताजींचं पार्थिव शरीर घेऊन गेली, भोसल्यांची माणसं संभाजी भोसल्यांचं पार्थिव शरीर घेऊन गेली. जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी गेले म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी भोसले गेले म्हणून. पण मासाहेबांनी रडावं तर रडावं कुणासाठी. एकीकडे भाऊ मेलाय, दुसरीकडे तीर मेलाय. मासाहेबांनी रडावं तर रडावं कुणासाठी. आणि आश्चर्य वाटेल, आमच्या मासाहेब जिजाऊ रडत होते या नादान महाराष्ट्रासाठी. त्यांना वाटलं आपल्याच माणसांच्या तलवारीवरती आपल्याच माणसांचं रक्त आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी जिजाऊ मासाहेब शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि मासाहेबांनी शिवाई देवीला प्रार्थना केली, हे शिवाई देवी, हे शिवाई देवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दीनदलितांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठांचं राज्य येण्यासाठी मला असं एक पुत्र दे. आणि मग काय, दगडालाही पाजर फुटला, वाराही शांत झाला आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शून्यवरती शिवबांचा जन्म झाला. आणि या महाराष्ट्राची पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. सनई चौघडे वाजू लागले. पण शिवबांच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती होती. 5 सुलतानी सत्ता त्या महाराष्ट्राच्या बरोबर थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरा लुटली जात होती. आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. आणि लुटलं जाईल म्हणून पुढची पोरं तर सोडाच, पण गवताच्या पात्यांना आणि धान्याच्या बियांना उगवायची भीती वाटायची. वासुदेवांची भूपाळी आणि संतांची गवळी या महाराष्ट्रामध्ये घुमत नव्हती. गायींच्या वासरांचा हंबरडा
कानावर येत नव्हता. गोड्यांच्या टापांचा नुसता आवाज ऐकता जनता पळून जायची आणि घरात लपून बसायची. अशा परिस्थितीमध्ये शिवबांचा जन्म झाला आणि ही रयत म्हणायला लागली की किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था, मगर माझी जवळ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिव बाप पैदा हुआ था, बापों का बाप शिव बाप पैदा हुआ था. खरं तर लोक कल्याणकारी रायतेचं स्वराज्य उभं राहावं यासाठी माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी एक इतिहासकार निर्णय घेतला.